सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ओपनिंग पेअर देखील मैदानाचा आज चालली आहे. दोनही नामवंत खेळाडू आहेत आणि या सीझनमध्ये फार फॉर्मात असलेले दोघेही सध्या तुम्हाला मैदानाचा आत पाहायला मिळतात. कालचीच मॅच जबरदस्त लीग स्टेजला खेळ दोन्ही या खेळाडूंचा राहिला आणि जरूर त्यांची टीम क्वालिफाय झाल्यानंतर आज आपण सुपर 12ला पाहतोय. मात्र मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर दोन्ही डावांमध्ये 100 पेक्षा जास्त धावा झाल्या. ओमीच आपण अर्धशतक बघितलं पहिल्या डावामध्ये, जिथे त्यांनी 108 बनवल्या होत्या. तर 109ला चेस करत असताना इथे असलेला प्रत्येक जण हेच म्हणेल ठामपणे की श्रेयस कदम जर राहिला असता तर 109 धावा देखील बनल्याच असत्या. 48ला तो आउट झाला आणि त्याची टीम देखील मग त्या धावा बनवूच शकली नाही. अवघ्या 4 धावांच्या फरकाने तो विजय मिळवला. आणि आता 5व्या सुपर 12च्या मॅचला आपण सुरुवात करतोय. स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर, धोतुम कुंढेवाळ संघमालक आदरणीय राजेशजी वास्कर साहेब आणि त्याचबरोबर संजय शेठ वास्कर, निलेश शेठ ठाकूर यांचा मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आर्यन स्पोर्ट्स चिर्ले आदरणीय उद्योगपती समीर शेठ पाटील यांचा मालकीचा संघ आहे. चला, अंपायर्सला देखील विनंती आहे, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची इथे उपस्थिती आहे. नानोबा मैदान, पारगाव आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटचे सबस्क्रायबर वाढत चाललेत, कारण व्ह्यूअरशिप, स्पेक्टेटर्स वाढत आहेत, कारण मॅचेस देखील तितक्याच दर्जेदार स्टँडर्ड क्रिकेटचं या स्पर्धेने जपलंय. पहिला हंगाम रायगड प्रीमियर लीग, ग्रामस्थ मंडळ पारगाव, 24 लाईव्ह इव्हेंट, जनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामणडोंगरी, विशालजी जितेकर, तेजसजी मात्रे, संदेशजी पाटील, आकाशजी तारेकर, सुमितजी दोंगडे, प्रफुल्ल पाटील, आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत आदर्श परिवाराने आयोजित केलेली रायगड प्रीमियर लीग 2025. गेल्या 6 दिवसांमध्ये प्रचंड पाऊस होता. असा एकही दिवस नाही की लीग स्टेजला पाऊस पडला नाही, पण आज मात्र तो पाऊस थोडासा कमी पाहायला मिळतोय. मी म्हणेन थोडा नाही तर जास्तच कमी आहे. आणि या कोरड्या खेळपट्टीवरती आज फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. लास्ट टू लास्ट मॅचमध्ये 80 चेस झाल्या आणि लास्ट मॅचमध्ये 100 पेक्षा जास्त धावा दोन्ही डावांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अमित नाईकला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम एकटघर, आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील जे वडवलीचे डोंबिवली, आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बोरी उरणचे ध्रुवित मात्रे. सामन्याला होती सुरुवात लाडक्या प्रेक्षकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल ध्रुवित, शॉर्ट ऑफ लेन कट करायचा होता, मात्र इथे ऑफस्टंपचा बाहेरच्या पद्धतीने करंट धावत येत होता. कदाचित असं वाटलं की एज होती की काय. सो एक्साइटेड होऊन गोलंदाजाकडे आला. पहिलाच बॉल ऑफस्टंपचा बाहेरचा. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. येस, दोन्ही पाय हवेमध्ये असताना अप्परकटचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता अमित नाईकचा. एका बाजूला ऋतिक पाटील जो आयकॉन आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय रोहित भालेराव, तो देखील आयकॉन आहे सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. शॉर्ट थर्डला आपण पाहतोय आतमध्ये ध्रुवित मात्रे. पुढचा बॉल लोवा फुल टॉस, गुडघाट टेकवलाय आणि बॉललाही टेकवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. पहिला खणखणीत षटकार. येस, तोहफा कबूली किया. फुल टॉस होता, ज्यूसी फुल टॉस. टॉस केलं होतं बॉलला, डोळ्यांसमोर आलेला हा फुल टॉस थेट अमितचा बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला डॉट बॉल जो बाउन्सर होता. सेकंड फुल टॉस आला जो सीमारेषेच्या बाहेर गेला. ध्रुवित मात्रे, शॉर्ट ऑफ लेन, सफल क्रॉसहून जागा बनवली आणि मात्रेला आणखी एक मारलाय अमित नाईकने. दर्जेदार षटकार. मागच्या 6 दिवसांचं लीग स्टेजचं क्रिकेट आणि आज सुपर 12चं नॉकआउटचं क्रिकेट, मी म्हणेन बराच फरक पाहायला मिळतोय. जेव्हा
पडत्या पावसामध्ये बॅटिंग करण्यासाठी बॉल स्किट होऊन जा वेगाने येतो, बाउन्स होतो, तिथे शफल क्रॉस होऊन अशा पद्धतीने खेळणं थोडंसं कठीण आहे. पण जर आता ही कोरडी खेळपट्टी आहे तिथे शफल क्रॉस होऊन जागा बनवत आहेत, चेंडूला तितकासा वेग प्रदान करता येत नाही. मी म्हणेन ओल्या खेळपट्टीच्या तुलनेत कोरड्या खेळपट्टीवरती, आणि कुठेतरी त्याचा फायदा आज फलंदाजांना होतोय. 2 षटकार लागोपाठ धावफलकावरती 12. तालुकानिहाय क्रिकेटमध्ये दोघंही आपल्याला एकच संघामध्ये पाहायला मिळतात. अर्थातच गावदेवी गावठाणच्यामध्ये करण आपल्याला पाहायला मिळतो, अमित आपल्याला पाहायला मिळतो, ध्रुवीत मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. उरणचे बरेचसे खेळाडू आपण गावदेवी गावठाण या तालुकानिहाय फॉर्मॅटमध्ये जेव्हा किंवा खुल्या गटातील स्पर्धेमध्ये जेव्हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, या सर्वांना आपण एकत्रित बघितलंय. मात्र रायगड प्रीमियर लीगमध्ये आज वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी इनसाइड आउट हवेत खेळला, बॅटचा चेहरा उघडला, फिल्डर स्किट झाला 2 वेळेला आणि बॉल मात्र एका टप्प्यावरती गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळलेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. हवेत जरूर होता गव्हांचा आपल्याला अनिकेत कोळे, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, बट जिथे पाणी साचलेलं आहे, चिखल आहे, गवत आहे, त्यावरती थोडी शूटची ग्रीप मिळवणं कठीण असतं आणि तिथे 2 वेळेला तो स्किट झाला जेव्हा धावत होता. मात्र बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांनी सध्या आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या लेट दोंडूशेठ वास्कर 11 या टीमचं धावफलक 16 वरती. खाली ऑलरेडी बसला होता ऑनसाईडला, आडवा बॅटने स्वीप करायचं होतं. थोडासा नाराज आहे कारण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. मागच्या काही बॉलवरती धावा आलेल्या 16 धावा 5 बॉलमध्ये अमित नाईकचा बॅटमधून आलेला आहे. करंट रन रेट 19.2 आपण सध्या तरी पाहतोय. हेल्दी रन रेट आहे, सुरुवात चांगली झालेली आहे. 1 बॉल आणि बाकी आहे आणि आतापर्यंत आपण 24 लाईव्ह इव्हेंटचा विचार केला तर 3,33,299 इतकी यूट्यूब फॅमिली. आज बरेचसे मेंबर्स वाढलेले आहेत. टॉस केलं होतं बॉलला, पण लेग स्टम्पचा बाहेर पिच केलं, अंपायरचा सिग्नल येतोय वाईट आणि वाईट सोबत धावाफलकामध्ये वाढ होते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत अर्थातच एक नामवंत समालोचक रोशनजी पाटील सर, तारा यांची उपस्थिती आज जरूर आहे. फ्लिक केल्या बॉल चालल्या मागे लॉंग लेगकडे, डीपमधून फिल्डर येतात, डबलचा कॉल कितपत योग्य असेल, दोघांनी नकार दिलाय. सो अर्थातच आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अमितकडे स्ट्राईक असेल आणि बॅटिंग करणाऱ्या लेट दोंडूशेठ वास्कर दुधुमकुंडेवाड टीमचा धावफलक 18 फॉर नन. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचा उल्लेख जरूर झाला. पुढच्याच महिन्यामध्ये बाप्पांचं आगमन होईल प्रत्येक घराघरामध्ये आणि रायगडातील पेण गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायक मधील देखील एक गणपती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. जुसिया फॉली स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॅटचा चेहरा उघडलाय आणि नाईकचा बॅटमधून आणखी एक देखणा फटका, 6 धावा षटकार. कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती येतो. आणि इकडे दमदार सुरुवात धावफलकाचा श्रीगणेश अमित नाईकने केला आणि आता देखील तोच बरसतोय. 7 बॉलमध्ये 23, त्याच्या बॅटमधून 1 एक्स्ट्रा आणि टोटल सध्या स्कोर जर आपण बघितला स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर दुधुमकुंडेवाडचा 24 धावा. रोहित भालेराव आयकॉन आलाय मात्र त्याच्यावरती तुटून पडलाय. लांब लचक आलाय स्टीफ स्क्वेअर लेगचा बाहेर. अमित नाईकचा आणखी एक षटकार.
रोहित भालेला भव्य स्वागत. मागचा दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं अमित नाईकने आणि या मॅच मध्ये मात्र सुसाट सुटला. एक्सप्रेसवे वरती त्याची गाडी धावते जणू काय. 8 बॉलमध्ये 29 त्याचा बॅटमधून आलेला. जबरदस्त सुरुवात. ऋतिकला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नाही आणि सर्वाधिक या अमित नाईकचा बॅटिंगचा आनंद जवळून कोण घेत असेल तर ऋतिक पाटील. फुल लेन स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेग पाहतोय. पाहतच राहील. बॅक टू बॅक 3 इन अ रो. लागोपाठचा तिसरा षटकार. बॅक टू बॅक 3 आलेले आहेत. लो ऑफ फुल टॉस आडव्या बॅटने पुन्हा एकदा आणि ते डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. संख्येचा वनवा पेटायला आता सुरुवात. पेटवायला खऱ्या अर्थाने मी म्हणेन सुरुवात केली अमित नाईकने. 36 वरती त्याची टीम फार लवकर पोहोचते. अवघ्या 9 बॉलमध्ये कणकणीत सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना सध्या तरी मैदानाच्या आत अमित नाईक. टॉप एज चान्स आहे जरूर यावेळेला. विकेट किपर गोलंदाज दोघेही धावतात. कॉल आहे रोहित भालेरावचा आणि या चांगल्या कॉलने चांगला झेली टिपलाय. 3 षटकारांचं प्रत्युत्तर. पहिला झटका लेट दोंडूशेठ वास्कर या टीमला. 36 ला 1. ऍक्शनला रिॲक्शनची जरूर गरज असते. वार नंतर पलटवार आपण पाहतच आलेलो आहोत. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट मी करेन. उद्या ज्या सुपर 6च्या मॅचेस असतील त्यासाठी या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. या मॅचचा जो काही विनर असेल अर्थातच त्याच्या ड्रॉमध्ये विनर 1 आणि नेक्स्ट मॅचचा जो विनर असेल त्याच्या ड्रॉमध्ये देखील विनर 2 असं लिहून आपण सुपर 6चा ड्रॉ या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर लगेचच करणार आहोत. सो उर्वरित जे काही कॅप्टन्स 4 मॅचचे विनर आहेत सुपर 6ला ऑलरेडी ज्या 4 टीम्स क्वालिफाय झालेल्या त्यांच्या कॅप्टनने उपस्थित राहा. आडवा बॅटने आल्या बरोबर उडवला मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल मिड विकेट हवा यात्रेसाठी. षटकार. शुभम पाटील आलाय आणि हा ऍक्शन रिप्ले पहा. आडवा बॅटने मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर लगावलेला त्याने षटकार. नाम फ्रॉम चिर्ले. रायगड डिस्ट्रिक्ट साठी लेदर बॉल क्रिकेट फार लवकर खेळला. अंडर 17 साठी देखील आणि लीग स्टेजला देखील एक सामनावीरचा पुरस्कार त्याने पटकावलाय. सॉफ्ट हँड यावेळेला बॉल वरती बघितलं. फॉरवर्ड डिफेन्स सिंगल सोबत स्ट्राईक जरूर स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे शुभम. 2 षटकांचा खेळ जमलाय आणि हेल्दी रन धावफलकावरती आपण जर बघितल्या तर लेट दोंडूशेठ वास्कर दुदुम कुंडेवाळचा धावफलक 43-43. दोन ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. 1 विकेट अमित नाईकने जबरदस्त सुरुवात केली. त्याची विकेट पडली आहे पण पुढचा खेळ शुभमने खेळायला सुरुवात केली आहे. फुल टॉस स्विंग केला. बॉल कॉर्नरला क्लिअर करतोय. षटकार.
ऐसा मत डाल लाला. आदरणीय शशिकांतजी जितेकर साहेब आणि त्याचबरोबर सुधीरजी जितेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती या. सुस्वागतम. थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये खेळलाय जरूर, मात्र लॉंग ऑफच्या फिल्डरने केली आहे चुकी. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. करू त्या प्रयत्नामध्ये बॉल जरूर खेळला होता, पण 4 धावा मिळतात. 50 अप. 53 धावा धाव फलकावरती लेट. दोंडू शेट वास्कर 11 दुतुम कुंडे वहा. ओहो, फार वेग जरूर आपण बघितलाय, मात्र नियंत्रण नाही. लेग स्टंपचा फार बाहेर बॉल होता. अंपायरचा सिग्नल. वाईट विकेट किपरचं जरूर कौतुक असेल. आणि धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय 54. आतापर्यंत पहिल्या 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय, पण ऋतिक पाटीलला मात्र स्ट्राईक मिळाली नाही. तो देखील खुश असेल, बिकॉज रन जरूर होत आहे दुसऱ्या बाजूने. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला वळवलाय, पूल केलाय, प्रेक्षक तिथे आणि बॉल ही तिथे. डीप स्क्वेअर लेगला षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. लास्ट मॅच दोन्ही इनिंग मध्ये 100 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात जर आपण बघितली तर पहिल्या 15 बॉल मध्ये 60 धावा झालेल्या आहेत. 400चा स्ट्राईक टेक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पाटील 5 बॉल मध्ये आपण बघितलं तर 23 वरती. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव जरूर आपण बघितला. ऑन साईडला पॅक करण्यात आलेले आहे, पण गोलंदाज काय बदलाव करतोय लेंथ मध्ये, लाईन मध्ये, वेगामध्ये, पाहूया त्याचं व्हेरिएशन काय असेल. शुभम पाटीलला रोखणं सध्याच्या घडीला फार महत्वपूर्ण ठरणार आहे. आर्यन स्पोर्ट्स चिर्लेसाठी कमबॅक करावा लागेल. वेग चांगला होता. ऑप्शनचा बाहेरचा बॉल पंच करण्यात आला. कव्हर्सला फिल्डर आहेत, मागे बॉलवरती येत आहेत. पहिलीदा वेगाने ऋतिकने थांबवलंय. बस झाला आता. फार आनंद घेतलाय मी, मात्र आता मलाही स्ट्राईक पाहिजे. एक धाव एका धावेच्या सोबत धाव फलकावरती आपण पाहतोय तर 61. काल ऋतिकच्या बॅटमधून आय थिंक चेसिंग करत असताना खऱ्या अर्थानं अर्धशतक ऋतिक पाटीलनेही झळकावलं होतं. चांगल्या टच मध्ये या रबर बॉल हंगामामध्ये ज्यांना आपण बघितलंय. ओहो, वेट वॉच थांबला होता, बरचसा बघित होता बॉलला, पण ऑफस्टम्पचा बाहेर हा बॉल. शेवटच्या क्षणाला अंपायर रिव्ह्यू और बॅटर रिव्ह्यू. अंपायर रिव्ह्यू आहे. जी विकेटची लाईन आहे एक्झॅक्ट तिथेच बघण्यात येईल. बॉल कुठे पिच झालेला आहे. सेल्फ फॉलो थ्रू होता गोलंदाजाचा, त्यामुळे अंपायर्सला देखील समजलं नाही. त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे. पण धावांचा वेग ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय 62. 7वा दिवस, पहिला हंगाम, रायगड प्रीमियर लीग. उद्या मात्र अंतिम दिवस आहे. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. सो धावा फलकावरती एका धावेने आपण पाहतोय 62. उद्या सुपर 6च्या मॅचेस आहेत आणि उद्या सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी सतीश शेठ म्हात्रे यांच्या वतीने सर्वांना नॉनव्हेज आणि प्युअर व्हेज जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सो सर्वांनी त्याचाही आस्वाद घ्या. सेकंड व्हाईट. धावा फलकावरती आपण पाहतोय 63. 63 धावा. मागडं षटक ध्रुवीचं. ओ फुल लेन मेरिट वरती खेळत असताना फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं. त्याने बघितलं ऑलरेडी हेल्दी रन रेट आपण पुढे चाललोय आणि या क्षणाला शुभमचा बॅटमधून मोठे फटके येत आहेत. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. ऋतिकने फक्त तेच केलंय. स्ट्राईक रोटेशन सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 64. 64 धावा. चांगली बॅटिंग याही डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. लास्ट मॅच मध्ये तर जवळपास 13,000पेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आपण बघितली. जवळपास 20,000 प्रेक्षक जोडले होते अंततः ती मॅच संपेपर्यंत. चांगला बाउन्सर आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ध्रुवीत थोडासा मागे राहिला. जो स्ट्रायकर बॉलर आहे आर्यन स्पोर्ट्स चिर्लेचा, 2 षटकांमध्ये विकेट त्याला मिळाली नाही. 39 धावा त्याने खर्च केला आणि 3 षटकांच्या अखेरीस लेट दोंडू शेट वास्कर दुतुम कुंडेवा 64 for 1. 64ला 1.
आणि त्याचबरोबर मुकेशजी नाईक बाहुबली अशी माहिती मला मिळते की नुकतेच ते पंढरपूरवरून थेट इथे आलेले आहेत. म्हणजे परतीची वारी देखील त्यांनी केलेली आहे आणि रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामामध्ये त्यांची उपस्थिती. सुस्वागतम, आपले सहर्ष स्वागत. कोल्ही गावचा जरूर एक नामवंत खेळाडू आहे. ड्रिंक्सचा सिग्नल येतोय, सो पाण्याची व्यवस्था करायची आहे. संयोजकांना विनंती असेल. टीम मीटिंगमध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 64 झालेले आहेत. सो कुठेतरी त्या गोष्टीची भीती, कारण याच रन रेटने धावफलक पुढे जात राहिलं तर 100 धावा कशाही होतील. आणि ऋतिक पाटील मैदानाच्या आत आहे. 64 64 धावा. समोर असलेलं एअरपोर्ट, त्याचबरोबरीने आता मात्र पाऊस येतोय. परी इंटरनेट सर्व्हिसचे मालक आदरणीय सुशील कांजी तारेकर साहेब पारगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. मोठ्या संख्येने नामवंत खेळाडू, आमचे लाडके आयोजक, प्रेक्षक, मान्यवर सर्वांची उपस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. तर आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय. पाहुण्यांचं आगमन या मंचावरती झालं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. शशिकांत जितेकर, आदरणीय शशिकांत जितेकर साहेबांना विनंती राहील आपण आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय जितेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. आदरणीय सुधीर जितेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पावसाचं आगमन झालं आहे आणि मान्यवर मोठ्या संख्येने मंचावरती आहेत. प्रत्येक पाहुण्यांचा मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विशालजी जितेकर, तेजसजी मात्रे, आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीचे खरंतर मेंबर्स आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि तदनंतर सुशीलजी तारेकर, आदरणीय सुशील तारेकर यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय यस परी इंटरनेटचे प्रोप्रायटर आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी नेटची सेवा उपलब्ध करून दिली आहे ते सन्माननीय सुशीलकांत तारेकर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. परी इंटरनेटचे सर्वेसर्वा या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला खरंतर इंटरनेट सेवा पुरवली त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती होतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिवशीने चौथ्या षटकाला प्रचंड पावसामध्ये होते सुरुवात. 64 64 वरती धावफलक आपण पाहतोय. लेट दोंडूशेठ वास्कर, दुदुम कुंठेवा, आर्यन स्पोर्ट्स चिर्लेच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत आहे. सुपर 12चा हा 5वा सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. टिपटिप पाऊस, झोझो वारा, गीत गाऊ पाहतो असं म्हणतं सारा. कडाडणारी वीज, गडगडणारे ढग, धावणाऱ्या छत्रीतील आपली लगबग. डराव डराव बेडकं, चमचम तले, लेझी माती घेऊन जणू थेंब लाटेवरी पळे. खळखळ जरा तडतड पत्रा, पावसाने भरवली बघा क्रिकेटची जत्रा. पावसाने भरवली पहा क्रिकेटची जत्रा. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडासा लेट खेळलाय पण बॉल थेट चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. अंपायरचा सिग्नल, साधावा षटकार. ज्युनियरला आपण या ओव्हरमध्ये जरूर पाहतोय. सीम बॉल ओव्हर आहे आणि पहिला बॉल जरूर आपण बघितला, डॉट आला होता पण पुढचाच बॉल जसा बाउन्स होता, वेग होता, फक्त दिशा दिली आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला षटकार. प्रेक्षक पहा, छत्रीतली लगबग पाऊस आल्यानंतरची आपण सर्वांची बघितली. प्रत्येक जण आडोशाला पाहत होता, बाजूला पाहत होता की त्याच्याकडे छत्री आहे का त्याच्या छत्रीत आपण जाऊया. आणि प्रत्येक जण आता या आलेल्या पावसाचा आनंदही घेतोय. रायगड प्रीमियर लीगचाही आनंद घेतोय. सुपर 12 डे 7 आणि या 5व्या मॅचमध्ये आपण या दोन टीम्सला पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले आणि त्याच्या अगेन्स्ट स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर, दुदुम कुंडेवाहा.
ओ पुन्हा थोडासा लेट खेळलाय. ओ जस्ट टच केलं बॉलला, एज घेऊन बॉल ठीक एज होती डीप थर्ड कडे चौकार. सो चौकारासोबत धाबा फलकावरती आपण पाहतोय 74 74 धावा. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय आणि इथे बॉल बिहाइंड द विकेट. आतापर्यंत मागच्या बॉलवरती आलेला एक षटकार, एक चौकार आणि आता डीप फाईन लेगला आलेला ऋतिकचा बिहाइंड द विकेट षटकार. सर्वांच्या नजर आणि ती गोड स्माईल मुकेश नाईक यांची आपण सर्वजण सध्या स्क्रीनवरती पाहतोय. घर बसल्या प्रेक्षकांना देखील मुकेश नाईक यांची स्माईल पाहायला मिळते. त्यासोबत आकाशजी तारेकर, अक्षयजी पवार, सर्व मान्यवर सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय लेट दोंडूशेठ वास्कर, दुदुम कुंडेवासाठी जबरदस्त खेळ सुरू आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. 5 बॉल 17 ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर 7 बॉलमध्ये 24 शुभम पाटीलचा. 4 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत बिहाइंड द विकेट. आपण बघितला डीप बॅकवर्ड पॉइंटला अपरकटचा षटकार, एज घेऊन डीप थर्डला आपण चौकार बघितला आणि डीप फाईन लेगला षटकार. मागचे तीनही जे मोठे फटके आलेत ते बिहाइंड द विकेट आलेत. म्हणजे वेग प्रचंड आहे. ही चर्चा आपण अगोदर करत होतो की कोरड्या खेळपट्टीवरती बॉल थोडासा कमी गतीने येतोय, पण इथे जर बॉल वेगाने येतोय, स्किट होतोय, चांगल्या स्किलने इथे बॅटिंग करत असताना ऋतिक पाटील. नेरेचे आपले लेजंड प्लेअर परेशजी मस्कर यांचे आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आपण मंचावरती या. सुस्वागतम करण. ओ पुन्हा एकदा वॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचं पारणं फिरणारा ऋतिक पाटीलचा मास्टर स्ट्रोक आलाय षटकार. खेळपट्टी सुकी होती तेव्हा ताकद लावावी लागत होती. ऑनसाइडला आपण वारंवार डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटके बघितले, पण जेव्हा ओली खेळपट्टी आहे, बॉल स्किट होतोय, वेगाने येतोय, बाउन्स आहे, तेव्हा अपरकट थोडासा लेट खेळतोय, पण बॉल मात्र थेट निघून गेलेला आहे. मागच्या काय बॉलवरती सीमारेषेच्या बाहेर सध्या डीप स्क्वेअर लेगकडे चालला. फ्लिक करत असताना थ्रो येतोय. इथे डबलचा कॉल ऋतिकचा स्पष्टपणे होता, पण शुभमने पहिल्यापासून नकार दिलाय त्याला. सो ऋतिककडे स्ट्राईक असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग इथे, पार्टनरशिप चांगली. अमितने चांगला स्टार्ट दिला आणि त्यानंतर शुभम आणि ऋतिकची पार्टनरशिप 4 षटकांच्या खेळाखेरीस लेट दोंडूशेठ वास्कर, दुदुम कुंडेवा या टीमला नेते आहे 87 वरती. दाबा फलकावरती 87, एक गडी बाद. मनोरंजन जरूर आमच्या संगीतवाद्याने देखील केलं जाते. सो सूरज आपले मनापासून आभार. 87 87 धावा दाबा फलकावरती आहेत. ऋतिक आणि शुभम दोघे सेट बॅटर आहेत. आता विकेट इम्पॉर्टंट असेल. विकेट जर आले नाही तर धावांचा वेग तसाच राहू शकतो. आणि मागच्या दोन्ही इनिंगमध्ये आपण 100 पेक्षा जास्त धावा बघितल्यात. इथेही 4 ओव्हरमध्ये 87 वरती मजल मारली आहे लेट दोंडूशेठ वास्कर, दुदुम कुंडेवा या टीमने. 5th ओव्हरला होती सुरुवात. आकाश ठाकूर आला समोर. ऋतिक पाटीलचा रॉकेट लॉंग ऑफच्या बाहेर षटकार.
फार चांगल्या तंत्राने बॅटिंग करतोय, मेरिटवरती खेळतोय. समोर बॉल होता, पुढ्यात खराब बॉलिंग, हाफ बॉल आला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आपण बघतोय षटकार. 93 वरती धावफलक फार वेगाने. ऋतिकी पुढे चाललाय, जो 8 बॉलमध्ये 30 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 ओव्हर तर त्याला स्ट्राईकही मिळाली नव्हती, जेव्हा अमित नाईक आणि शुभम पाटीलने आक्रमण केलं होतं. मात्र आता स्ट्राईकही मिळते आणि धावाही त्याच्या बॅटमधून येत आहेत. ओहो, शॉट ऑफ लेंथ, फार उसळलाय बॉल. अंपायरचा सिग्नल वाईट आणि 1/4 ओव्हरची वॉर्निंग. एका बाउन्सरचा जो गोलंदाजाचा कोठा असतो तो जरूर इथे कम्प्लीट होतोय. आता सेकंड बाउन्सरला कदाचित इथे जर तो डोक्याच्या वरती गेला तर लगेचच अंपायरकडून त्याला दंडित करण्यात येईल. त्यामुळे आता तो देखील मनामध्ये प्रश्न असेल, त्याचा बाउन्सर टाकू की नको. थोडासा पुढे एज आहे, थर्ड मॅन आत आहे, बॉल त्याच्या हातात चाललाय आणि ऋतिकची विकेट येते. 94 ला दुसरा मोठा धक्का. लेट दोंडू शेट वास्कर धुतुमकुंडे व्हायला. प्रेम करत च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त बॅटिंग. 10 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 30 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. नवीन बॅटर आता मैदानाच्या आत येत आहेत. सज्जन मोकल, प्लॅटफॉर्म सेट आहे आणि आता डेप्थमध्ये बॅटिंग देखील इथे चांगली होतं. एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी गरजेची असेल ती सज्जनकडून देखील. नेक्स्ट मॅच जो सुपर 12चा 6वा सामना असेल, वीर मराठा जुहे पेंड, अर्थातच हर्षलजी पितले साहेब, पवनजी भोईर, रुपेशजी पाटील यांचा मालकीचा संघ आपण पाहणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला श्रीचा केपीसी इनामपुरी, अर्थातच गजाननजी पाटील आणि त्याचबरोबर श्रीचा पाटील यांचा मालकीचा संघ असेल. एका बाजूला कॅप्टन विश्वजित ठाकूर मोठ्या आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला योगेश पवार दादा. काल जरूर सर्वच प्रेक्षकांनी एक गाणं त्यांच्याद्वारे ऐकलं होतं. क्रिकेटचे बरेचसे ऊन पाऊस आले, जय पराजय सोसलेलं व्यक्तिमत्व आहे वटवृक्षाप्रमाणे, आणि तो अंदाज त्या गाण्यामधून सर्वांनी ऐकलाय. समोर हॅमर केलाय, बॅटवरती मिडल जरूर, बॉल फोर्स जरूर केलाय, लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. मी पेतो टिंग पाचची खाऊन. बॅटचा वरती जरी हा बॉल लागला असला तरी फोर्स चांगला होता बॅटचा आणि फ्लोने बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 98 धावा. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 3 बॉल आणि बाकी आहेत. सज्जनने आल्याबरोबर सुरुवात केली आहे. समोर डाऊन दी ग्राउंड, लॉफ्ट केलंय, लॉंग ऑन द करंट. ओहो, चांगला अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. टाळ्या आपसूक आल्या, कारणच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करण मडवी. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि त्यानंतर लॉंग ऑफचा ज्युनियर करण मडवी ज्याने थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. डिसिजन थोडा वेळ पेंडिंग जरूर असेल कारण थर्ड अंपायरची मदत घेतली जाईल. अटेम्प्ट हा सेकंड अटेम्प्ट, बॉडीचा बॅलन्स गेलाय करणचा आणि त्यानंतर ज्युनियर करणकडे केलेला तो थ्रो. काय प्रयत्न केलाय करण मडवी आणि त्यासोबत ज्युनियर करण मडवी. लॉंग ऑन वरूनच्या वेगाने धावत आला. अगोदर त्याने कॅच पकडलीच होती, बॉडीचा बॅलन्स गेला, पुन्हा त्याने आतमध्ये उडवलं बॉलला, पुन्हा तिथे आला, पुन्हा बॉडीचा बॅलन्स गेला आणि तेव्हा मग ज्युनियर करण मडवीने ही कॅच कंप्लीट केली आणि थर्ड अंपायरचा सिग्नल, बॅट्समन आउट. व्हॉट अ कॅच. आदरणीय शशिकांतजी जितेकर साहेब यांच्याकडून या दोन्ही करण मडवी यांना प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. या मॅच नंतर त्यांना आपण देऊ. कॅच ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट. काय जबरदस्त ही कॅच होती. आणि त्याचबरोबर आदरणीय संघमालक समीर शेठ पाटील यांच्याकडून या
आर्यन एंटरप्राइजेसचे मालक आणि त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स चिर्लेचे संघ मालक यांच्याकडून 10,000 रुपयांचं या दोन्ही करमडवीसाठी पारितोषिक आलेलं आहे. वॉट अ कॅच. दोघांना 10,000 दोघांना मिळून 10,000 आहेत, प्रत्येकी 5,000. नाहीतर मी काहीतरी बोलायचो आणि दुसऱ्याचा किस्सा. दोघांना 10,000 आहेत. वा क्या बात समीर शेठ. कॅच देखील तितकीच दर्जेदार होती. हे सर्व दर्दी रसिक आहेत, प्रेक्षक मान्यवर आणि लगेचच दाद देत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. MH46CF 6965 ज्या कोणाची ही कार आहे, कृपया करून आपण ती लॉक केली नाही, त्यामध्ये आपले मोबाईल येस आणि डोअर्स देखील ओपन आहेत. कृपया करून आपण जा आणि ती गाडी आपली लॉक करा. MH46CF 6965. लेग स्टम्पचा बाहेरचा बॉल, अंपायर्सने घेतलेलं वळण, सिग्नल येतोय वाईट आणि वाईट सोबत 99 वरती धावफलक सध्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडेवाळ संघाचं चांगली बॅटिंग. अमित नाईकची सुरुवात, शुभम पाटीलचा मध्यांतर, ऋतिक पाटीलची त्याला साथ आणि त्यानंतर सज्जनच्या बॅटमधून जरूर आपण एक मोठा फटका बघितलाय. आता आपण पाहतोय निलेश ठाकूरला मैदानाचा आत. आकाश ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 फिल्डर, 1 बॉल जरूर पण दोघांचा वाक्या बाहेर होता. पहिल्या टप्प्यावरती ज्युनियर करण उचलून थ्रो करेल. 2 धावा तोपर्यंत इथे सहजरित्या पूर्ण करण्यात आलं आणि 2 धावांसोबत स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडेवाळचं शतक सेंचुरी कंप्लीट होतीये. आणि या रायगड प्रीमियर लीग सीझन 1 मधली ही 6वी टीम ज्यांनी एका डावामध्ये 100 पेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये दोन्ही डावांमध्ये झाल्या होत्या. आजचा दिवस धावा बनतायत. लास्ट टू लास्ट मॅच मध्ये 80 रन चेस झाल्या होत्या. 101 101 रन सध्या धावा फलकावरती आपण पाहतोय. खोला जरूर ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल डीप स्क्वेअर लेगकडे. पहिली धाव फार वेगाने, डबलचा कॉल दिलाय. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. रनआउटची चान्स आहे बट तिथे एक्झॅक्ट आता काय घडलंय तर अंपायरची मदत घेतली जाईल. मात्र ओव्हरऑल 5 ओव्हरचा खेळ ते जरूर आपण पाहतोय संपलेला आहे. मात्र आता 102 ला 4 होतील की 103 धावा इथे कंप्लीट होतील पाहूयात. थर्ड अंपायर सध्या PCR रूम मध्ये आहेत. जबरदस्त मॅचेस आज. प्रत्येक सामना आपल्याला सुपर 12चा चित्त थरारक पाहायला मिळाला. प्रत्येक संघाने प्रत्येक संघ मालकाने खऱ्या अर्थानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. जबरदस्त खेळ. जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्याप्रमाणे खेळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दर्जेदार क्रिकेटचा खेळ आपण जरूर या रायगड प्रीमियर लीगद्वारे सीझन 1 मध्ये गेल्या 7 दिवसांमध्ये पाहतोय. सो बॅटर आउट आहे. थर्ड अंपायरचा सिग्नल म्हणजे एकच धाव. 102 ला 4. 5 षटकांचा खेळ संपला. स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडेवाहाळ. पाटील नावाचा ब्रँड तालुक्यात चालतय आमच्या
बाउन्स होता. ऋतिकचा जो आपण बॅकवर्ड पॉइंटला षटकार बघितला होता त्याच पद्धतीने शुभम पाटीलचा बॅटमधून एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. दॅट्स वाय पहिल्या बाउन्सवरती बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा इथे येत आहेत. 106. लास्ट मॅच 109 धावा चेस करत असताना 4 धावांनी फक्त संघ हरला होता. शॉर्ट ऑफ लेन जास्त उसळी आणि कुठेतरी आता ते दंडित देखील केले जाईल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईटने धावफलकावरती आपण पाहतोय 107. 107 धावा धावफलकावरती सध्या 8 बॉल 28 वरती शुभम पाटील जो सेट बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला. हेलिकॉप्टर मिड ऑन आत आहे, खेचून मारलाय आणि बॉल लॉंग ऑन कडे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सबसे कातिल गौतमी पाटील. मला वाटतं शुभम पाटील देखील तितकाच कातिल आहे. चौकारासोबत धावफलकावरती 111. फार वेगाने धावफलक. 7 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. मात्र जबरदस्त खेळ बॅटिंग. ऑनसाइडला वळवलाय बॉल. शॉर्ट मिड विकेट कडे डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 धाव पूर्ण झाली. हाय स्कोर अलर्ट थ्रो येतोय. आणि 2 धावा देखील. ओव्हर देखील झाला होता. बॅकिंगला जरूर फिल्डर होते. 113 धावा या अगोदर देखील आपल्याला एका संघाच्या पाहायला मिळाल्या होत्या. पाहूयात यापुढे जर होत आहेत तर मात्र जरूर हाय स्कोर असेल. लेट दोंडू शेठ वास्कर 11 दुतुम कुंडेवाहाचा. 10 बॉल 34 वरती एक्सप्लोसिव्ह इनिंग शुभम पाटीलची. चांगली बॅटिंग. 113 धावा सध्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जुगल करत. लेट खेळलाय नजाकत आणि बॉल पुन्हा बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फार चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. हँड अँड कॉर्डिनेशन थांबलाय पूर्णपणे. पॉज घेतला होता. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर लेट कटचा हा बॅकवर्ड पॉइंटला आलेला चौकार. चौकारासोबत धावफलकावरती 117. हाय स्कोर सीझन 1चा रायगड प्रीमियर लीगचा. लेट दोंडू शेठ वास्कर 11 दुतुम कुंडेवाहाचा. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. ऑप्शनचा बाहेर ठेवला होता. चांगला बॉल यावेळेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. आणि बॅटिंग टीमने आता चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. रिव्ह्यू. वाईटच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं अंपायरच्या बॅटिंग टीम कडून. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज थोडासा कॉन्फिडंट दिसतोय. पण या सर्व गोष्टी टेस्ट मॅच देखील सुरू आहे आणि खास करून टेस्ट मॅचचा इंटरेस्ट वाढत चालला आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण पाहतो अगोदर सुरुवातीला पूर्वीचं क्रिकेट टेस्ट मॅचसाठी ओळखलं जायचं. त्यानंतर ODI, वन डे, 2020, T10 देखील फॉर्मॅट आलाय. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो सुरुवातीला 2-3 ओव्हर, त्यानंतर 4, 5, 6 झाल्या, 7, 8, 10, 12 देखील आता आपल्याला ओव्हर्स पाहायला मिळतात. So review unsuccessful. It is fair delivery. रिटर्न क्रीज आतमधून बॉल जरूर जात असताना आपण बघितलं विकेट कीपर कडे. शेवटचा बॉल अक्रॉस द बॅट. डीप स्क्वेअर लेग. फिल्डर येतोय, पाहतच राहील. शेवटी गोड केलाय. षटकार आलाय शुभमचा बॅट मधून आणि स्वर्गीय दोंडू शेठ वास्कर दुतुम कुंडेवा 4 गडी बाद 123 धावा. मोठे मनाचा लई दिलवाला समीर पाटील चिरलेवाला. समीर पाटील चिरलेवाला. समीर पाटील. चला नेक्स्ट मॅच आपण आजचा सुपर 12 मधला शेवटचा सामना आणि ज्याचा करण्यात येईल. टॉस एका बाजूला वीर मराठा जोहे पेन टीम कर्णधार सलाही आपण विश्वजितला इन्व्हाइट करतो आणि त्याच वेळेला KPC इनामपूर जिथे टीम कॅप्टन योगेश पवार या इन्व्हाइट आपण करतो आहोत. गुरु शिष्याची लढाई अर्थात नेक्स्ट मॅच सुपर 12चा हा सामना. मी विनंती करेन आर्यन ग्रुप चे सर्व आदरणीय समीर शेठ पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. खरं तर टेनिस विश्वाला आदराने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्यांच्या उद्योग समूहाचा सर्वाधिक मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. अगदी उद्योग समूहामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक
रायगड प्रीमियर लीगचा कॉल आणि होय टॉस जिंकलाय वीर मराठा जो आहे पेन टीमच्या कॅप्टनने निर्णय कळवायचा जागच्या जागी. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण तर तुला करायचंच आहे विश्वजित. काही चेंजेस आहेत का आज टीममध्ये? आहेत, एक दोन चेंजेस करू. जसं फिल्डिंग घेतले, बॅट्समन वाढून खेळू. जसं बॉलर तर 4 तर आहेत कंटिन्यू. विश्वजित, जी काही सध्याच्या घडीला कालचा दिवस आपण पाहिला, योगेश दादाचा आवाज तुम्ही ऐकलात, आवाजाबद्दल आणि या गीताबद्दल, ही गुरु शिष्याची लढाई देखील आहे, मॅचबद्दल काय म्हणशील? तुम्ही त्यांचा आवाज लेट ऐकलात. मी अख्ख्या ISPL मध्ये त्यांचा आवाज ऐकत होतो आणि स्टेजवर बोलणं पण मोठी गोष्ट आहे आणि दादाचा आवाज खूप चांगला आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? कारण गुरुच्या अगेन्स्टच खेळायचं आहे. नक्की चांगलीच मॅच होईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपण विश्वजितला देऊया. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दादा, काही चेंजेस केलेत का आजच्या या मॅचमध्ये आणि संघामध्ये? नाही, आमची सेमच साईड आहे. कालच्या गीताबद्दल थोडीशी चर्चा. आज ही आम्हाला एखादी मॅच जिंकल्यानंतर दुसरं गाणं ऐकायला मिळेल का, की काही त्याबद्दल चर्चा? बघूया, जर चांगलं खेळलो आणि मॅन ऑफ द मॅच वगैरे मिळाली तर ट्राय करीन. पण ISPL बद्दल बोलवता हा आणि पिट्टू हे 2 माझे प्रेक्षक होते. मी त्यांना रूमवर बोलून घ्यायचो, या रे, आणि मी गाणी गायचो आणि मग हे माझे प्रेक्षक होते. आम्हाला काय तिथं टाइमपास नव्हता, मग आम्ही अशा मजेमध्ये खेळ होते. हे तिथे तोंडावर तरी बोलायचे की चांगला गातो म्हणून, बाहेर गेल्यावर काय बोलत असतील काय माहित नाही. दादा, या गोष्टी तर आहेत, परंतु मॅच बद्दल बोलूयात. रायगड प्रीमियर लीग अशी स्पर्धा मी तर पाहिली आहे की इथे सर्वाधिक जास्त खेळाडू आले. असा एक मात्र हा स्टेज आहे की सर्वाधिक जास्त खेळाडू या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. अन्यथा कदापिही कोणताही खेळाडू जास्त काळ स्टेजवरती थांबत नाही. अन्यथा असंही घडलं की पवन केणेची मॅच 2 दिवसानंतर आहे, तोही व्यासपीठावरती होता. अक्षय पाटील मोन्याची मॅच 2 दिवसानंतर आहे, तोही आला होता. स्पर्धेबद्दल आपण करतो आहोत. खरं तर आपला उद्योग समूह पुढे घेऊन जात असताना समूहासोबत जेवढे अगदी मग कार्यरत असणारा प्रत्येक आणि नागरिक, त्यांचा विशेष सन्मान असेल. किंबहुना गावातील अगदी जिल्हा परिषदची शाळा 1 करोडहून अधिक निधी ज्यांनी मात्र लावून एक सर्वाधिक सुंदर शाळा बनवली आणि गावामध्ये सर्वाधिक जास्त कॅमेरे असतील, विद्युत पुरवठा असेल, या सर्व गोष्टी ज्या ग्रुपच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतात. सातत्याने चर्चेची गोष्ट, आर्यन ग्रुपच्या माध्यमातून वर्षभरातून एक सर्वाधिक मोठा सणच उत्सव साजरा करण्यात येतो या ग्रुपच्या प्रत्येक सदस्यासाठी. मयूरजी घरत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय मयूरजी घरत साहेब यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मयूरजी घरत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. माजी सरपंच दिघोडे आणि आणखीन एक प्रतिष्ठित असे दिघोडे गावचे नागरिक म्हणून, प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मयूर शेठ घरत साहेब. तदनंतर आकाजी टकले यांनाही मी विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आकाजी टकले यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. गावठाण गावचे ग्रुप ग्रामपंचायत चिरले आणि गावठाण गावचे आकाजी टकले यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खरं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. मॅचकडे वळूयात. सामन्याला सुरुवात. पहिला बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि अर्थात मैदानाच्या बाहेर निघत असताना आर्यन स्पोर्ट चिरले या संघाची रन मशीन करण मरवी इथे बाद. हार के बाद ही जीत है, थोड़े आंसू है थोड़ी खुशी, आज गम है तो कल है खुशी. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खारघरचे नगरसेवक प्रवीणजी पाटील साहेब, प्रवीण 11 या नावाने गेले अनेक वर्ष सातत्याने संघ पाहायला मिळाला आणि या रायगड प्रीमियर लीगला ज्यांनी सन्मान चिन्ह दिलेत, माझी स्थायी समिती सभापती म्हणून देखील ज्यांना आपण पाहिलं, आदरणीय प्रवीणजी यांचा एक विशेष सन्मान, प्रवीणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. साहेब, आपण दिलेली विशेष भेट आपल्यालाच देत असताना हे संपूर्ण आयोजक, एक गीत आपण ऐकलं योगेश दादा पवार यांच्या माध्यमातून गायलेलं याच व्यासपीठावरती आणि याच स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक हिडन टॅलेंट होतं आणि ते बाहेर आलं.
3 मित्रांपुरतं होतं असं योगेश दादा आवर्जून म्हणाला. आता ते संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत झालंय. आता जिथे जिथे दादा जाणार मॅन ऑफ द मॅचच्या आधीच आवर्जून दादाला एक गीत ची फरमाईश निश्चित होईल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय या नावाची चर्चा नेहमीच राहायची. उस्मान पटेलला आपण स्क्रीनवरती पाहतोय. सध्याच्या घडीला व्ह्युअर्स ज्या वेळेला येतात त्यावेळेला केतनची आणि पवनची मॅच कधी आहे याची चर्चा होते. परंतु एक काळ होता की उस्मान पटेलची मॅच कधी आहे याची चर्चा नेहमीच व्हायची. क्रिकेट रसिको हो, तुम्हा सर्वांचं मी लक्ष वेधेत. या व्यासपीठावरती असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये आर्यन स्पोर्ट चिर्लेचे सर्व आदरणीय समीरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जाहीर झाला आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तृतीय क्रमांक या स्क्रीनवरती आपण आर्यन स्पोर्ट चिर्लेचे सर्व आदरणीय समीरजी पाटील साहेब यांना पाहत आहात, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक पुरस्कृत करण्यात आलेला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव कल्याणच्या खडेगोळवलीचा असणारा खेळाडू स्ट्रायकर इनबड्डी पाहायला मिळतं. तर गोलंदाजी मार्गमध्ये चिरल्याचा शुभमचा हा बॉल ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वेगवान आउटफील्ड आहे तिथे. धाव एक निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाले. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मानसन्मान होतोय. एक मोठं लक्ष 124चा पाठलाग करायचा आहे. 33 बॉल 121ची आवश्यकता. शुभम पाटील चिरल्याचाच खेळाडू, करण मडवी ज्युनियर जो चिरल्याचाच खेळाडू आहे. 2 ऑन स्ट्राईक एंडवरती आहे. रोहित भालेरावला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत. नगरसेवक चषक शिरवणे 14 षटकार त्याने ठोकले होते एका स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल फटका बसलाय. झेलचा प्रयत्न, झेल अप्रतिम घेण्याचा प्रयत्न इथे निश्चित झाला. परंतु काय क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड आपण पाहतोय. निहार त्या ठिकाणी वर्दी होते. हा तोच खेळाडू आहे ज्याने याच मैदानावरती षटकार देखील रोखला होता. प्रयत्न अप्रतिम राहिले. एका गोष्टीची चर्चा मी सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून करत होतो. पुढचा बॉल शुभम यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. कलेक्शन केलं जाईल, फेकी होईल. तद्वर घेतली जाणारी इथून एक सिंगल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एक मात्र टेनिस क्रिकेट मधली मी छोट्याशा कारकिर्दीमध्ये पाहिली. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एक फलंदाज बाद. 124चा पाठलाग करत असताना आर्यन स्पोर्ट चिर्ले ची धावसंख्या धावफलकावरती 5ला 1. खेळतोय बामण डोंगरी या गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक वेगवान गोलंदाज. विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील तेजजी मात्र यांच्या माध्यमातून. आदित्य पाटील याच्यासाठी केवळ खरं तर तेजजी मात्रे यांनी आणलेले युवा खेळाडू त्यामध्ये आर्यन एक नाव चर्चेचं राहिलं. आदित्य असेल, अगदी हा व्यासपीठ देखील तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज आडव्या बॅटने ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रश्मिता 4 चौकार. करण मडवी चिर्ले गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू बॅटर जिथे मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय ज्याची मी नुकतीच चर्चा करत होतो की सर्वाधिक जास्त खेळाडू आज या व्यासपीठावरती आले. खरं तर सॅल्यूट आहे या आदर्श परिवाराला, या आदर्श मित्रमंडळाला आणि आयोजकांना. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक सिंगल घेत असताना पाहायला मिळते आहे.
अनेक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले. काहींचे सामने नव्हते, काहींचे सामने 2 दिवसानंतर होते, तरी देखील उपस्थिती या व्यासपीठावरती सातत्याने पाहायला मिळाली. आज या पारगाव गावामध्ये एक सर्वाधिक मोठी आख्यायिका लिहिली गेली. पारगाव गावाला क्रिकेटचं गाव म्हणून म्हटलं जातं, ज्या गावाने सोन्या गायकवाड दिला, नरेश गायकवाड दिला, कमलाकर मामा यांची गोलंदाजी जी मात्र आजही डोळ्याची पारणं दिपवणारे जायची. खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीसाठी जाणले जायचे. खोलातला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात 4. हा येतोय चौकात. आदरणीय राकेशदादा गायकवाड साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण रोहितला पाहतोय त्याच्या बॅटमधून चौकार आला. 14ला 1, 124चा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे. खरं तर एक मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौकार ठोकला. उजव्या यशीच्या बाहेर बाची अवसाड. चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. रोहितच्या बॅट 18 धावा चौकार आल्यानंतर इथे पाहायला मिळते आहे. खरं तर हा मित्र परिवार आहे, हा प्रेक्षक वर्ग तुम्ही सध्याच्या घडीला पाहत आहात. एक वेळ होती ना ज्यावेळेला थेट प्रेक्षेपणी नसायचं, त्यावेळेला ही गर्दी नेहमीच पाहायला मिळायची. परंतु इथे रोहित भालेराव च्या बॅटमधून आलाय, किडनीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लांब लचक आणि दर्जेदार षटकार येत असताना पाहायला मिळालाय. रोहित भालेराव किडनीच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपण पाहतोय. लांब लचकच मारला रोहित प्रकाश भालेराव. स्ट्राईक इनवरती आहे आणि हा बॅटर तो आहे की या मॅचचं मोमेंटम शिफ्ट करू शकतो. 6 बॉल 17 वरती तो नॉट आउट आहे. 24ला 1, 2 तिथे चौकारानंतर हा षटकार आला मॅच मध्ये. आणखीन एक उतार चढाव पाहायला मिळते स्क्रीनवरती. आणखीन एक नंबर आपण पाहतो सबस्क्रायबर मीटर 3,33,366. 4 वेळा 3 आहे आणि 2 वेळाला 6. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना केवळ एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती भर पडते. धावफलकावरती धाबा आता 25. 25 ऑन दी बोर्ड. 25ला 1 फलंदाज बाद. 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया, परंतु त्याआधी प्रेक्षक वर्गाची मी चर्चा करत होतो. अगदी ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं ना की लाईव्ह कव्हरेज नसायचं, त्या त्या वेळेला आवर्जून या गोष्टीची चर्चा व्हायची की तळोजे गाव कधी खेळत आहे आणि तळोजे गावाचे हे प्रेक्षक वर्ग आवर्जून गर्दी करायचे. उस्मानची मॅच कधी आहे आणि नेहमीच ही उदंड असा प्रतिसाद. कारण रायगडमध्ये सातत्याने आपण सध्याच्या घडीला जी ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट पाहतोय, सुरुवातीच्या कालखंडामध्ये नावा असेल, दापोली असेल, पारगाव असेल, मग अगदी आपण पाहिलं तर मुरबी असेल, दिघोडे असेल, सावळे असेल, यासारखी गावं सातत्याने खेळत असताना पाहायला मिळायची. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं या गावांचा जो काही सामने आहेत ते फार कमी झालेत. परंतु हा क्रिकेटचा जो गोतावळा आहे ना तो आजही जपून ठेवला आहे. फॅन फॉलोवर्स आजही तेवढेच आहेत. उस्मान पटेल, मी ज्या वेळेला मला आठवतं इंस्टाग्राम फार क्वचित आणि कमी होतं, त्यावेळेला फेसबुकवरती या खेळाडूचे 5 ते 6 पेज असायचे. इतके फॉलोअर्स त्याचे होते आणि एक प्रचंड मोठा चाहता वर्ग त्याने बनवला. त्याच्या नावावरती शतक राहिले, त्याच्या नावावरती अनेक विक्रम राहिले आणि आणखीन एक युवा खेळाडू आहे, परंतु विक्रमादित्यच म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल ग्रामीण स्तरावरती. सध्याच्या घडीला हा देखील चर्चेतील नाव आहे. 19 बाईक त्याच्या नावावरती आहेत. 20 बाईक झाला त्याच्या नावावरती. वडवली 20चा खेळाडू ऋतिक पाटीलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 25ला 1, 25 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. अजूनही विजयासाठी तिथे मात्र 124चा पाठलाग करायचा होता. 99ची आवश्यकता. 24 बॉलचा खेळ शेष आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ऋतिक पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलंय. एक मोठं लक्ष, मोठे मनसुबे घेऊनच एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. रोहितला बॅटिंग करावे लागेल कारण रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मुकेश गायकर असेल, हरेश निरकुटे असेल आणि मग सुहास पवार यासारखे कल्याणने दिलेले खेळाडूंच्या यादींमध्ये आणखीन एक हे नाव आहे.
आणि नेहमीच पावसाळी रबर बॉल क्रिकेटसाठी पाहायला मिळायचं. मुकेशच्या सोबतीने त्याने केलेले धुमाकूळ पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळायचा. उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू इथे आपण पाहतो जो दिशाहीन राहिलाय. पंच शहानिशा करतायत. हा नो बॉल, नो बॉल. अतिरिक्त धाव तर मिळेल परंतु त्याच्या सोबत फलंदाजाला आणखीन एक सुवर्ण संधी राहील. तो मोठा स्ट्रोक खेळू शकतो. गोष्टीची शहानिशा इथे करण्यात येते. चला जास्तीचा वेळ व्यतीत होऊ नये याच्याकडे लक्ष वेधूया. DRSचा कॉल करण्यात आलाय कारण एक मॅच अजूनही बाकी आहे. याकडे लक्ष वेधूयात कारण सुपर 12 सुपर 6 मध्ये दाखल झालेल्या संघांच्या माहितीसाठी काही क्षणामध्ये आपण लॉट देखील करणार आहोत उद्याचा. तो देखील अगदी काही क्षणामध्ये होईल. जो मात्र उद्याच्या मॅचेस कशा असतील, कोणता संघ कोणाच्या अगेन्स्ट खेळेल ते देखील आपल्याला काही क्षणामध्ये कळेल. 26ला 1, 2 षटक संपले. संपूर्ण आपण पाहतोय 24ला इव्हेंटची टीम आज कार्यरत आहे. चांगल्या दर्जाचं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मग विवेक पाटील असतील, स्वप्नील पाटील, अमोल पाटील, निशांत पाटील, क्रिश पाटील, अक्षय पाटील, दर्शन पाटील, मानस पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार या 24ला इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेजी पाटील, प्रफुल्ल पाटील, पाटलांचाच बोलबाला. कारण एक मोठी लॉबीज आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. नो बॉल असेल, व्हाईट बॉल मिळेल. अध्यक्ष साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आदरणीय माननीय सन्माननीय राकेशदादा गायकवाड साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. यावेळेस चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय परंतु तो खाली राहिला. अपेक्षा केली होती बॅटरने मोठे स्ट्रोक खेळत असताना उचळी घेणारे बॉल येतील, पुलरलेनचे चेंडू हाताळले जातील. रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यासपीठावरती येत असताना राकेशदादा गायकवाड साहेब यांना आपण पाहत आहोत. यावेळेचा खोलातला बॉल ऑन साईडला खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने अमित नाईकला त्या ठिकाणी आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली. आउटफील्ड मध्ये अशा रीतीचं क्षेत्ररक्षण करत असताना या गोष्टी मोठ्या शिताफीनं कराव्या लागतात कारण ही निसरडी आउटफील्ड. सहजासहजी तुम्ही बॉलला गॅदर करू शकत नाही. पिकअप आणि थ्रो या गोष्टी फार सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जुळून आणणं अवघड बाब आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे करण मडवीच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक धाव देऊन जाईल केवळ 1 धावा. आता मात्र महाग वाटू लागल्यात कारण 124चा पाठलाग. एक मोठं लक्ष. पूर्वार्धामध्ये जी बॅटिंग केली होती खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर 9 बॉलमध्ये 30 धावा ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आल्या. 10 बॉलमध्ये 35 धावा अमित नाईकने बनवल्या होत्या. 13 चेंडू 44 धावा शुभम पाटीलने बनवल्या होत्या. आणि 3 डायमेन्शन प्लेयर म्हणून एक उद्योन्मुख खेळाडू आपण शुभम पाटीलला पाहत आहोत. शिरले गावाने आणखीन एक टेनिस क्रिकेटला उद्याचा एक हिराज दिलाय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो खेळतोय. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मोठ्या स्ट्रोक पासून दूर ठेवलं, वंचित ठेवलंय बॅटर रोहित बालेरावला. धाव मिळते 1. 100 जिथे 200च्या स्ट्राईक नेतने तो बॅटिंग करतोय. 200चा हेल्दी स्ट्राईक रेट म्हणता येणार नाही. जेथे आपण 124चा पाठलाग करतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 400 ते 500चा स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. बॅकफुट लेवल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव या षटकामध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर अद्याप 5 बॉलवरती 5च धावा खर्च केल्यात ऋतिकने. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आयकॉन खेळाडू म्हणून त्याचं सिलेक्शन या संघामध्ये करण्यात आलेलं पाहायला मिळते आहे. खोलातला बॉल समोर केला. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. मिडॉनला 38 मध्ये नाही तर अगदी डीप मध्ये तैनात केल्या. सिंगल आली. एकंदरीत या षटकामध्ये धावा आल्या त्या 6 धावफलकावरती धावा त्या 31ला 1. 31 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. करण्यात आले. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ते अर्थातच सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंची यादी आहे.
परंतु ही यादी सांगत असताना आवर्जून एका गोष्टीचा आयोजकांकडे मी लक्ष वेधेन की एका गोष्टीचा उल्लेख आपण करूयात. आयकॉन खेळाडूंसाठी मालिकेवरासाठी कोणत्याही पद्धतीचं बाईकमध्ये तुमचं इन्व्हॉल्युशन नसेल याकडे लक्ष वेधूयात. आयकॉन खेळाडू श्रेयश कदमच्या नावावरती 149 धावा आहेत. चैतन्य पाटील 131 धावा त्याच्या नावावरती राहिल्यात. आदर्श पाटील 119 धावा 4 मॅचमध्ये या तिन्ही खेळाडूंचं आपण प्रदर्शन पाहतो. आकाश पाटील अर्थात त्याच्या नावावरती 4 मॅचमध्ये 110 धावा आहेत. विश्वजित मात्रे अभ्याच्या नावावरती 3 मॅचमध्ये 105 धावा आहेत. चॅम्बोच्या नावावरती 103 धावा 4 सामन्यामध्ये. योगेश पवार 3 सामने 98 धावा. करण मडवी 3 मॅचेस 93 धावा. आकाश तारेकर 3 सामने 92. अंकित मोकलच्या नावावरती 3 मॅचमध्ये 89 धावा राहिल्यात. पुन्हा एकदा लक्ष वेधत आयकॉन खेळाडूंसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या बाईकच्या रेसमध्ये तुम्ही नसाल ही धाव इथून येत असताना पाहायला मिळते. जी अवांतर स्वरूपाची +1 अगदी सर्वाधिक विकेट घेणारे विकेट टेकर गोलंदाज अजय पाटील लीड करतोय. 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. 4 मॅचमध्ये 7 विकेट. बंटी जोशीच्या नावावरती 4 मॅचमध्ये 6 विकेट आहेत. कौस्तुभ मात्रे आज तो 4 मॅचमध्ये 6 विकेट. यावेळेचा बॉल ऑन साईडला जागा बनवण्याचा प्रयत्न केलाय. रन्स इथून मिळतील परंतु त्या पुरेशा नाही आहेत. 124चा पाठलाग करण्यासाठी एकेरी दुहेरी धावा हा प्रतिस्पर्धी संघ निश्चितच इथे देईल. पुन्हाची एकेरी धाव येते. शुभम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पुढचे विकेट वैभव पाटील याच्या नावावरती देखील 2 मॅचमध्ये 5 धावा आहेत. कंठवलीचा गोलंदाज आशिष मेहोच्या नावावरती 3 मॅचमध्ये 5 विकेट. विजय पवारच्या नावावरती 3 मॅचमध्ये 5 विकेट आहेत. यावेळेला परफेक्ट मिडल केलाय. ऑन साइडला केला. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. जी विकेटची यादी मी वाचून दाखवली ना त्या गोलंदाजांच्या माहितीसाठी प्रत्येक विकेटसाठी 10 पॉईंट आहेत. मिडन ओव्हरसाठी 10 पॉईंट आहेत. मिडन ओव्हर केवळ एकच आली. छोटे ठाकूर यांच्या नावावरती राहिली होती आणि तो स्पर्धेमधून बाहेर गेला. यावेळेचा बॉल अगदी वेगवान आतमध्ये येणारा राहिला होता. अगदी सीम या बॉलवरती पाहायला मिळाला. केतनजी सेट एंटरप्राइजेस यांचे विशेष कौतुक. सिक्सर सुप्रीमोचा हा बॉल इथे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये वापरत असताना आपण पाहत आहोत. पिवळ्या रंगाचा हा चेंडू इथे वापरला राहतो सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून. 40ला 1 येणारे चेंडू राहिलेत. 15 मध्ये 84ची आवश्यकता. 33.60चा आस्किंग रन रेट. हाफ ट्रॅकर होता. कमी गतीचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सुपर डुपर हिट स्पर्धा. मात्र पहिलं पर्व विशेष करून कौतुक करेन मी विशालजी जितेकर असतील, तेजजी मात्रे असतील, संदेश पाटील असतील, आकाश तारेकर, सुमित डोंगडे, प्रफुल्ल पाटील आणि संपूर्ण मग आदर्श स्पोर्ट्स मित्र परिवार. आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत असणारी स्पर्धा आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि प्रत्येक रायगडकराला आहे गर्व. कमी गतीचा चेंडू इथे डाव्या गॅसीच्या बाहेर पाहायला मिळालाय. अवांतर धाव येत असताना इथे पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव जी मात्र येत असताना पाहायला मिळते. आदर्श स्पोर्ट्स पनवेलचा आणखीन एक खेळाडू या यादीमध्ये पाहायला मिळतो आणि अर्थात मयूर वाघमारेने आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला. ही स्पर्धा जशी सक्सेसफुल राहिल्या पुढचं पर्व प्रयत्न असेल डे अँड नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा पार पडावी. हा चेंडू देखील ते यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आपण पाहत आहोत. चांगल्या धाटणीचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. शुभम चांगली गोलंदाजी करतोय कारण एकंदरीत आपण पाहिलं 11 बॉल त्याने हाताळल्यात, 15 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. सामना आता मात्र सर्व दूर चाललाय कारण येणारे 13 बॉल आणि 83ची आवश्यकता राहिली आहे. कमी गतीचा लोअर फुल टोस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेट साइड जास्त आहे. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. रन्स मिळतील त्याच्यावर. नो बॉल. त्याच्यावरती चौकार. नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय रोहित भालेरावच्या बॅटमधून. 16 बॉल 31 वरती 2 नॉट आउट फ्री हिटचा चेंडू. यावेळेला कमी गतीने टाकला. शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील शरीर भेदक मारा आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता राहील 12 चेंडू. आणि जिथे एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 78ची गरज. 12 बॉल 78ची गरज.
हिरवागार बगीचा हिरवागार काय करा, सामन्याला सुरुवात करा. 12 बॉल 78 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 78 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल पुन्हा एकदा आदित्य पाटीलला शुभम पाटीलला इथे इन्व्हाइट करण्यात आले. आदित्य पाटीलला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. येणारे 12 बॉल आणि 78 ची गरज. 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. आदित्य पाटीलसाठी तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लगावण्यात आले. संघनायकाने दाखवलेलं संघातील या युवा खेळाडू प्रतीचे हे प्रेम आहे. आणखीन एक विकेट मिळते. विकेट मिळवली आहे आदित्य पाटील आला विकेट टेकर गोलंदाज, त्याने विकेट मिळवली आहे. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज पहिली तर आली आहे. गोलंदाज बाद. ही किमया आहे सूरज चौधरीजी. जे काही केलंय ते त्याने केलंय. 46 धावा धापलकावरती आहे. चला मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याकडे वळूया जिथे विकेट मिळवल्यानंतर सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती आदित्य. जुगल घरात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना भेंडकळचा हा खेळाडू स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतो आहे. उरण तालुक्यामधून येत असताना भेंडकळ गावामध्ये सर्वाधिक जास्त पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना पाहायला मिळाल्या. नुकतीच आपण पाहिलं ना उरण तालुक्यामध्ये रबर बॉल क्रिकेटने सध्याच्या घडीला आणखीन एक मोठी स्पर्धा होत असताना पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. धावा इथून मिळतील. एकेरी धाव इथून कंप्लीट करण्यात आले. आज या स्पर्धेने कोणालाही जिथं मात्र आपण पाहिलं ना तर या मैदानाकडे येण्यापासून रोखलंच नाही. अगदी क्रिकेट रसिक प्रत्येक जण या ठिकाणावरती आले. जिथे चेंडू गेला ना तिथे काही चिमुकले देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेपासून कोणी जास्तीत दूर राहिला नाही. सर्वाधिक जास्त तर रील्स येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 ज्या रील्स येतील ज्या चांगल्या स्वरूपाच्या असतील त्यांच्यासाठी पारितोषिक आयोजकांनी ठेवलंय. याचंच कारण की काय सर्वाधिक जास्त रील्स देखील आपण पाहायला मिळाल्या होत्या. ही आकर्षक ट्रॉफी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल झालाय. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. किडनीच्या बॅटमधून षटकार आला परंतु याला थोडीशी उशीरच झाला असंच म्हणावं लागेल. कारण मयूर जिथे मात्र आपण मैदानाच्या हातमध्ये रोहितला बॅटिंग करत असताना पाहतात अपलकावर्गी आहेत त्या 54. येणाऱ्या 9 चेंडू आणि 70 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 70 धावा. हे आव्हान काही सोपं नाही आहे. तर डोई जडच झालाय. सहजासहजी या धावा बनल्या जातील का सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. 9 चेंडूमध्ये 54 म्हणू शकतात. 70 कशा. हा फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय. सहज साधा सोप्पा झेल फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. निहालने झेल टिपला. निहालने एक चांगला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी तो एक क्षेत्ररक्षक आहे. त्याने एक उत्तम झेल टिपलेला आपण पाहायला मिळाला. आजचा दिवस चला पंच आपण लक्ष वेधूयात. थोडीशी घाई करण्यास आपण आवर्जून लक्ष द्या खेळाडूंकडे. सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट राहिली ना. अजय भस्माने तो काही सूर मारला होता माथेरानचा. तो खेळाडू व्यासपीठाच्या अगदी समोर कॅच घेण्यासाठी जो त्याने सूर मारला होता ना. आजच्या दिवशी सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय त्याचं ते क्षेत्ररक्षण राहील का. अफलातून त्याने कॅच देखील टिपला होता. तदनंतर 2 करण मडवीने टिपलेला झेल हा सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहणार आहे.
एकाच फ्रेममध्ये 2 खेळाडू आणि तब्बल एका कॅचसाठी मिळालेलं 20,000 रुपयाचा कॅश प्राईज ही देखील एक सर्वाधिक मोठी बाब आहे. अजय भस्मा तर त्याच्या नावावरती आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक राहिले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आदित्य 2 विकेट त्याने मिळवल्या. 28 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे चेंडू राहिलेत 8-8 मध्ये. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 70ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोन्या घरातला आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंडवरती तो आहे. लगातारचे 2 चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. 54ला 3. येणारे 6 बॉल आणि 70ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकूया स्क्रीनवरती. डीजे सूरज. कुणालजी तारेकर यांचा मी विशेष आभारी राहू. ओम साई जनरेटरचे सर्वे सर्वा ज्यांनी मोफत स्वरूपामध्ये या स्पर्धेला खऱ्या अर्थानं जनरेटर व्यवस्था इथे पुरवलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. अमित नाईककडे सर्वांचं लक्ष आहे. तो गोलंदाजी करेल का? कारण मयूर वाघमारेने ते म्हणाला होता अमित जर गोलंदाजी मार्कवरती याला प्रत्येक विकेटसाठी माझ्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज. संदेश म्हणतोय तू गोलंदाजी करतो का? संदेशने सध्याच्या घडीला क्रिकेट कमी परंतु बॉडी बिल्डिंगकडे जास्तीचं लक्ष दिलंय. चांबारलीचा खेळाडू संदेश मुंडेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. शरीय सौष्ठव उजव्या सीच्या बाहेरचा चेंडू जो मात्र बॅटची आउटसाइड एज घेत असताना ट्रॅव्हल झाला. आदित्यकडून चुका आउटफील्डमध्ये जास्तीच्या झाल्यात आणि चेंडू काय त्याचा पाठलाग सोडत नाहीये. कारण त्याने एक चौकार सोडलेला पाहायला मिळाला. तदनंतर इथे देखील मिसफील्ड त्याच्याकडून झाली आहे. 55 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झाल्यात. संदेश मुंडेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म वर विकेटने यावेळेला देखील वेगाने टाकला. आतमध्ये आलेला बॉल बॅटचा स्टिकर द्यावा लागला. केवळ औपचारिकता बाकी आहे मॅचची. कारण 4 बॉल आणि 4 चेंडूमध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती 68 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 68ची गरज. 4 बॉल आणि 68ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. खरं तर चांगली गोलंदाजी केली आहे संदेशनेही. प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या दर्जाचे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. हा दबाव राहिला उत्तरार्धामध्ये धावांचा. एक विशाल डोंगर उभं राहिलं होतं 124 धावांचं आणि ते डोंगर पादाक्रांत करण्यासाठी जी सुरुवात हवी होती ती मिळाली नाही. पहिल्याच बॉलवरती करंदबाद झाला. तिथून मात्र एका मागोमाग एक घसरगुंडीत झाली. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही कुठे जाऊ नका कारण उस्मान पटेल खेळतोय, योगेश पवार खेळतोय. अगदी त्याच वेळेला विश्वजित ठाकूर खेळत असताना पाहायला मिळणार आहे. आणि या साऱ्यांचा खेळ तुम्हाला जर का पाहायचा आहे ना तर आवर्जून तुमची उपस्थिती महत्वाची राहणार आहे. कारण तारे सितारे तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. अंगद पाटीलची गोलंदाजी तुम्ही पाहणार आहात. प्रत्येक खेळाडू चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये करतो आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. 58ला 3. लोअर फुलटोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. केवळ एकेरी धाव औपचारिकताच बाकी राहिली या मॅचची. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट मॅच टॉस झालाय. मी विश्वजित आपलं लक्ष वेधेन की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण तुम्हालाच सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. वैभव पाटील ही गोलंदाजांच्या यादीमध्ये पाहायला मिळेल ज्याचं नाव आपण नुकतंच पाहिलं होतं. त्यावेळेचा चेंडू आउटसाइड एज गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथूनही मिळते. एकेरी धाव येत असताना नाही. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळेल. कुणाल तारेकर यांची आज खऱ्या अर्थानं विशेष करून आम्ही आभारी आहोत. परंतु अगदी तिसऱ्या दिवशी मयूर वाघमारेचा तो ब्लॉक्स चर्चेचा विषय राहिला होता. अक्षय पाटील अर्थात मोण्याने जे काय म्हणाला होता त्याच्याबद्दल. पुढचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँडेडने केला. औपचारिकता इथे संपली.
मॅच इथे जिंकली मोठ्या फरकाने 65 धाब्याने सामना इथे जिंकत असताना आपण पाहतोय स्वर्गीय धोंडू शेठ भास्कर दुत्तुम कुंडेबहाळ या टीमने सर्वाधिक मोठा विजय या स्पर्धेतला नोंदवलाय. सर्वाधिक धावांनी जिंकणारा पहिला संघ या स्पर्धेतला आपण पाहतो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण इन्व्हाइट करतो आहोत शुभम पाटील. 13 बॉल 44 धावा, 4 षटकार, 4 चौकार ज्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. आणि गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाला आपण पाहिलं ना ज्याने नावावरती विकेट एक राहिलेली पाहायला मिळाली, अर्थात या आपण इन्व्हाइट करतो आहोत शुभम पाटील प्लेअर ऑफ द मॅच. मुकेश शेठ नाईक यांना देखील आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. संजय आणि चिक्या बैलाचे मालक त्यांना आपण पाहतोय या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं ज्यांना आपण स्क्रीनवरती देखील पाहू, ज्यांची उपस्थिती देखील फार महत्वाची होती. संजय आणि चिक्या बैलाचे मालक मुकेश शेठ नाईक यांना आपण पाहतो या प्लेअर ऑफ द मॅच या इन्व्हाइट करतोय मी पुन्हा एकदा शुभम पाटील. आणखीन एक सामना आणि आणखीन एक सामन्यामध्ये देखील पुन्हा एकदा तो प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय. आणि या दोन्ही खेळाडूंना आपण इन्व्हाइट करूया. दोन्ही करण मडवी यांच्यासाठी तब्बल पारितोषिक आहे.